जय सद्गुरू मंडळी. तर मी आज बनवणार आहे चुलीवर भाजलेल्या ह्या वांग्याची भरीत. खूपच चविष्ट लागते. तर आपण रेसिपी पाहायला घेऊया. इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेत. थोडे मध्यम आकाराचे वांगे आहेत, खूप मोठ्या नाही आहेत. आणि इथे मी प्रत्येक वांग्याला असं तेल लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे बघा, या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आणि चुलीवर आहे ना, मी आत्ताच भाकरी बनवल्यात आणि जो विस्तव पडलेला आहे त्याच्यावरच मी मस्त आता हे वांगे अशी भाजून घेते. आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं तेल लावून झालेलं आहे वांग्यांना. आता एक एक वांगा आपण असं ठेवूया. आता सर्व वांगे ठेवून घेतलेत मी. आता मस्त आपल्याला हे वांगे असे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि मस्त चारी बाजूनी असे भाजून घ्यायचे आहेत. ह्या वांग्यांचं भरीत आहे ना, इतकं चविष्ट लागतं, खूपच भारी. आणि त्याच्याबरोबर ना भाकर बनवायची. तर भाकर मी बनवलेलीच आहे, तांदळाची किंवा बाजरीची. आमच्याकडं ना तांदळाची नाही बनवत, बाजरीचीच बनवतात. वांगे मस्त भाजून झालेले आहेत बघा. मस्त आता साल काढून घ्यायची आहे. आता वरचे जे साल आहे ती काढून घेते. आता आहे ना, आता मध्ये आहे ना हे जरा चेक करून घ्यायचं, म्हणजे आळे वगैरे असते ना, म्हणून कुचकरून घेतलेलं आहे आता हे सर्व वांगे मी बघा. आता त्याच्यासाठी आहे ना, इथे एक मोठा कांदा, कढीपत्ता, नंतर कोथिंबीर असं कापून घेतलेलं आहे. आणि मस्त असे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. आता इथे मी तवा ठेवला आहे. तवा लोखंडाचा आहे हा, जरासा खोल तवा आहे. त्याच्यामध्ये तेल घातले. आता तेलामध्ये आहे ना शेंगदाणे घालून मस्त खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता कांदा घालून घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. ठेचलेला लसूण घातला आहे, तोही परतून घेऊया. चांगलं परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे मस्त लाल झालेत बघा, असे खरपूस करायचे शेंगदाणे, म्हणजे ज्यावेळेस आपण खातो ना खूप छान लागतात. आता इथे लाल तिखट घातले मी, चवीनुसार घालायचं आहे, म्हणजे आपल्याला तिखट आवडीनुसार घालायचं आहे. हळद घातले, त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आहे. सर्व आता आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा. मी हे सर्व परतून घेते. आता आपण कुचकरलेलं हे वांगे जे आहेत ते कुचकरलेले म्हणजे ते घालून घेते. वांगे चांगले शिजायला पाहिजेत, चांगले भाजले गेलेले पाहिजेत, म्हणजे मग छान लागतात. खूप दिवसांनी आठवण येत होती भरीत खायचं वांग्याचं. मग आमच्या नणंदबाई खूप छान बनवतात वांग्याचं भरीत, आणि त्यांचंच बघून मी हे बनवलं आहे. तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल, इतकं चविष्ट लागतं हे भरीत. या पद्धतीने बनवून बघा एकदा तरी. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. परत एकदा मिक्स करून घेऊया. खूप सुंदर असा कलर पण आलेला आहे बघा. तुम्ही याच्यात हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. आपलं इथे भरीत बघा मस्त झालेलं आहे. आता थोडी कोथिंबीर घातली वरून. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून. यावर आपल्याला झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, असंच होऊ द्यायचं आहे. याच्यामधले जे शेंगदाणे असतात ना, इतके भारी लागतात खायला. तर मंडळी, आपलं भरीत तयार झालेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की जर आवडला असेल तर छान कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. आपलं वांगीचं भरीत तयार झालं आहे. चला तर आता वाढायला घेणार आहे मी. त्याच्याबरोबर मस्तपैकी मी इथे शोले बनवलेत बघा. सुक्के बनवलेत शोले, अशी फ्राय केले शोल्यांची. बाजरीची भाकरसुद्धा बनवलेली आहे आणि मस्त वांग्याचं भरीत. या मग मंडळी जेवायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आणि पापडसुद्धा आहे बरं का, उडदाचा पापड आहे. चला मंडळी, मग मस्त खा आणि मस्त राहा. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आपलं ताट तयार झालेलं आहे. बघा किती मस्त असं दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवलं. खूपच भारी खायला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.